नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहोत। ते बॅनर कशा प्रकारे तयार करायचं ते स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं जे PLP फाईल दिलेली आहे ते डाउनलोड करून घ्यायची। तुम्हाला मी PSD फाईल पण दिलेली आहे। जर तुम्ही लॅपटॉप वगैरे यूज करत असाल तर तिथे तुम्ही PSD फाईल डाउनलोड करू शकता। तर मी तुम्ही मोबाईलवर कशा प्रकारे तयार करायचं आहे ते सांगणार आहे फक्त। तर ओके, PLP फाईल डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारची एक डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला झिप फाईल दिसेल। झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता हनुमान जन्मोत्सव नावाचं एक फोल्डर तयार झालं। तर या फोल्डरमध्ये आता PLP फाईल आहे। PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस येईल। थ्री डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे स्क्वेअरमध्ये जे .plp लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। बघू शकता अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। आता यामध्ये तुम्हाला काही ॲडजस्टमेंट करायचे असतील तर तुम्ही लेअर वाईज इथे ॲडजस्टमेंट करू शकता। इथे माझे वॉटरमार्क काढायचे असले तर काढू शकता आणि तुमचे वॉटरमार्क लावून टाकायचे आणि कुठे पण तुम्ही मला सेव्ह करून अपलोड करू शकता। जरा टेक्स्टची साईज जर लहान वाटत असली तुम्हाला तर टेक्स्टची साईज इथून अशा प्रकारे रिलेटिव्ह साईजवरती करून प्लस करायची आणि अशा प्रकारे पोझिशनवरती क्लिक करून ॲडजस्ट प्रॉपर करून घ्यायची। ओके, तर डन। अशा प्रकारे तुम्ही इथे बॅनर तयार होईल। यामध्ये फोटो लावायचा असेल तर इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि एक छानसा फोटो डाउनलोड म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो तुम्हाला घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे सेट करायचं आहे आणि इथे खाली शेप ॲड करायची। शेप ॲड करून अशा प्रकारे याला मोठी करायची। ओके, डनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथे शेप ॲडजस्ट करायची। त्यानंतर या लेअरला लॉक करायचं आहे। त्या लेअरला खाली घ्यायचं शेपच्या। त्यानंतर आपलं जे टेक्स्ट आहे या टेक्स्टला थोडंसं वरती सर्व करायचं। ओके, तर इथे ॲड ऑप्शनवरती टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे टेक्स्ट डिलीट करायचं आहे आणि इथे तुम्ही अशा प्रकारे शुभेच्छुक लिहायचं आहे आणि अशा प्रकारे इथे स्पेस बार द्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता आणि ह्या जो डॉट आहे अशा द्यायचा इथे। हा डॉट तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे। ओके, तर यानंतर इथे याचा कलर चेंज करायचा आहे, ब्लॅक ठेवायचं शक्यतो। आणि पोपिन फोंट तर तुमच्याकडे असेलच तर इथे जायचं आहे माझ्या फोनवरती, आणि पोपिन फोंट नसला तर मला कमेंट करा, आपण यावरती पण ट्युटोरियल आणू। ओके, ह्या फोंट तर कंपल्सरी सर्वांकडे असतोच आहे। ओके, तर अशा प्रकारे सेमी बोर्डला सिलेक्ट करायचं आहे आणि खालच्या साईडला आणायचे, याची पण साईज कमी करायची। ओके, तर अशा प्रकारे याची साईज अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचं आहे। त्याला परत एडिट करायचं आहे आणि इथे तुमचं नाव लिहायचं आहे अशा प्रकारे इथे। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं। ओके, डन। इथे टेक्स्टचं जर हे समोरचं जे चिन्ह आहे याचा कलर तुम्ही चेंज करू शकता। ओके, अशा प्रकारे इथे सेव्ह। ओके, तर आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे, इमेजला प्रॉपर ॲडजस्ट करायचं आहे। जर हा फोन तुम्हाला जास्त बोल्ड वाटत असेल तर तुम्ही सेमी बोल्डच्या जागी तुम्ही मीडियम पण घेतला चालेल। ओके, अशा प्रकारे। आणि जो कलर दिलेला आहे आपण थोडासा रेड थीममध्ये घ्यायचा आहे। ओके, तर डन। अशा प्रकारे झाल्यानंतर सर्व ॲडजस्टमेंट थ्री डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि डायमेन्शन अल्ट्रावरती ठेवायची, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। याने तुमचं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।